नमस्कार मंडळी, गणेश उत्सवाची चर्चा करताना आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे घरोघरी गणपतीची मूर्ती आणि उत्सवाचा उत्साह. पण आपण महाराष्ट्रातील एका अशा गावाविषयी बोलणार आहोत जिथे 600 वर्षापासून गणेश चतुर्थीला देखील घरामध्ये गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावला जात नाही. चला या व्हिडिओच्या माध्यमातून या अनोख्या परंपरेमागील रहस्य आणि त्यामागची श्रद्धा जाणून घेऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील असलेल्या कोयला गावामध्ये ही अनोखी परंपरा पाळली जाते. या गावातील लोकांची अशी दृढ श्रद्धा आहे की गणपती बाप्पा हे त्यांचे ग्रामदैवत आहेत. त्यांचा मान राखण्यासाठी ते मंदिरातच राहिले पाहिजेत. त्यांना असे वाटते की गणपतीचे नाव स्मरण मनात असले पाहिजे आणि त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या दिखाव्याची गरज नाही. म्हणूनच या गावामध्ये एक गाव एक गणपती ही परंपरा तब्बल 600 वर्षापासून सुरू आहे. या गावातील लोक आपल्या घरामध्ये गणपतीचा कोणताही फोटो लावत नाहीत किंवा कोणतीही मूर्ती ठेवत नाहीत. अगदी लग्न पत्रिकांवरती सुद्धा गणपतीचे चित्र छापले जात नाही. त्यांच्याशी श्रद्धा आहे की असे केल्यामुळे गणपती बाप्पांचा अपमान होतो आणि त्यांच्यावरती संकट येऊ शकते. गणपतीची मूर्ती मातीची असो किंवा प्लॅस्टर ऑफ पॅरिसची, कोयल गावातील लोक तिला कधीही स्पर्श करत नाहीत. गावातील सर्व लोक मिळून 11 दिवस फक्त मंदिरामध्ये असलेल्या पाषाणाच्या गणपतीची पूजा करतात आणि हा सण एकत्र येऊन साजरा करतात. खरं तर या परंपरेमागे काही सखोल अशी कारणे आहेत. गावातील लोकांचे असे मानणे आहे की गणपती बाप्पा त्यांचे पितृदैवत आहे आणि त्यांना घरामध्ये आणणे म्हणजे त्यांचा अपमान करण्यासारखे आहे. आणि त्याचबरोबर या परंपरेमागे काही वैज्ञानिक कारणे देखील आहेत. खरं तर सिंधुदुर्ग हा समुद्र किनारे असल्यामुळे येथील हवामानामध्ये ओलावा असतो आणि मातीच्या मूर्ती लवकर खराब होऊ शकतात. आणि म्हणूनच या गावातील पूर्वजांनी पाषाणाची मूर्ती ठेवण्याचा निर्णय घेतला असावा. आणि ही परंपरा पर्यावरणासाठी देखील खूपच चांगली आहे, कारण यामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींमुळे होणारे प्रदूषण देखील पूर्णपणे टाळता येते. त्याचबरोबर कोकणातील रायगड जिल्ह्यातील सेल या गावात देखील अशीच परंपरा आहे. त्यामुळे अशी दिसून येते की एखाद्या मोठ्या श्रद्धेचा भाग आहे. कोयल गावातील ही परंपरा आपल्याला शिकवते की खरी भक्ती मनात असते, बाह्य देखाव्याची अजिबात गरज नाही. या व्हिडिओतून आपण पाहिले की कसे एक छोटेसे गाव आपली 600 वर्षांची अनोखी परंपरा जपून ठेवते. ही माहिती तुमच्या मित्र कुटुंबियांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील भारतीय संस्कृतीच्या या वेगळ्या पैलूची माहिती मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.